जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा खुर्द येथे महावितरणाच्या कथित निष्काळजीपणामुळे एका 20 वर्षीय तरुणाच्या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संकेत प्रभाकर वेरुळकर वय 20 वर्ष हा 26 जून रोजी दुपारच्या सुमारास शेतात पेरणीचे काम करत असताना विजेच्या खांबाच्या तारांच्या संपर्कात आला। त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। संकेतने भारतीय सैन्य भरतीची मैदानी चाचणी यशस्वीरित्या उत्तीर्ण केली होती आणि काही दिवसात त्याची लेखी परीक्षा होणार होती। देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या या होतकरू तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ग्रामस्थांच्या आरोपानुसार परिसरातील जीर्ण विद्युत तारा, धोकादायक पोल आणि वीज यंत्रेच्या दुरवस्थेबाबत अनेक वेळा महावितरणाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। वेळेत दुरुस्ती झाली असती तर संकेतचा जीव वाचू शकला असता अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रंगराव देशमुख, काँग्रेसचे अविनाश उमरकर आणि डॉक्टर संदीप वाकेकर यांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा निषेध केला। 8 दिवसांच्या आत धोकादायक पोल, विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। दरम्यान जळगाव जामोद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार असले तरी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक वीज यंत्रणा तातडीने सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। MSCBच्या गलतान कारभाराने एका शेतकऱ्याचा जीव घेतला। एकीकडे देशसेवेचे स्वप्न रंगवत असणारा हा मुलगा, ज्याचं काही दिवसापूर्वी फिजिकलमध्ये तो पास झाला आणि सैन्यात जाण्याचे स्वप्न रंगवत असताना लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला, तर दुसरी जबाबदारी आपल्या शेतीचा पेरणीचा सीझन आणि शेती पेरण्यासाठी जो काकाच्या शेतामध्ये हजर असताना शेतात जो इलेक्ट्रिकचा पोल आहे, त्या पोलला जो ताण आहे, त्या तानाला सहज ट्रॅक्टर बाजूने जात आहे तर त्या तानाच्या जवळ गेला आणि तानाला चुकून त्याचा हात त्या ठिकाणी लागला आणि तो हात लागला असताना त्या पोलच्या तानामध्ये सप्लाय होता, करंट आलेला होता आणि त्या करंटला खाली जमीन ओली आणि तो त्याचा त्या ठिकाणी लागलेला हात, त्याच्यामुळे त्याच्या शरीरात जो प्रवाह, करंटचा तो इलेक्ट्रिकचा प्रवाह आला आणि त्याचा तिथंच जागीच त्याला तो चिटकून त्या ठिकाणी राहिला। शेतात हजर असणाऱ्या वासनकर बंधू त्यांनी त्याला काढण्याचा प्रयत्न केला, लाकडाने त्याला बाजूला सावरण्याचा प्रयत्न केला आणि तो काढून त्याला तातडीने दवाखान्यात आणताना त्याचा कुठेतरी जागेवरच त्याचा प्राण त्या ठिकाणी MSCBच्या गलतान कारभारामुळे गेला। या ठिकाणी MSCBचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे, कारण आधी आपण कुठेही तक्रार घेऊन गेलो त्याचे कोणी वाली नाही, त्याचं कोणी त्याच्यावर निरसन होत नाही आणि जागोजागी आपण बघितलं की रस्त्याने पोल वाकलेले आहेत, तारा खाली आलेल्या आहेत। खेरडा गावामध्येही गाड्यावर जर समजा एखादा भर जर कापसाचा किंवा पराठीचा भर गेला तर तारा हाताला लागतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे। MSCBने यातनं काहीतरी बोध घ्यावा आणि या खुनाचा प्रायश्चित्त त्यांनी करावं आणि जागोजागीच्या त्या दुरुस्त्या तातडीने कराव्या, अन्यथा एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून आधीच्या वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारचा एक निषेध किंवा एक आंदोलन त्या ठिकाणी आम्ही छेडल्याशिवाय राहणार। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताडे, जळगाव जामोद।